पश्चिम बंगाल, आसाम आणि पांडेचेरीमध्ये भाजपने मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल जल्लोष साजरा करण्याचा पिंपरी चिंचवड भाजपने दुपारी 12 वाजता निर्णय घेतला. पत्रकारांना निरोप देण्यात आले. पक्षातील झाडून सगळ्यांनी 4:30 वाजता कार्यालयात यायचं असे फोनही पटापट सगळ्यांना गेले. ढोल ताशाच्या आणि 10 किलो पेढे आणण्याच्या ऑर्डर दिल्या गेल्या. मात्र अचानक 4 वाजता भाजपने आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय बदलला. त्याला कारण दिलं नसरापूरमधील ताज्या घटनेचं. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि तिचा करण्यात आलेला खून ही घटना राज्यात सगळीकडे चर्चेत असताना उगीच काही कुटाणा नको म्हणून जल्लोषाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. अखेर अत्यंत साधेपणाने 3 राज्यातील विजयाचा आनंद केवळ भारत मातेला वंदन करून साजरा करण्याचं ठरवण्यात आलं. भाजपच्या या अचानक बदललेल्या भूमिकेचं उशिरा का होईना पक्षाला भान आलं अशी चर्चा आता शहरात रंगू लागली. तर इकडे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या आजवरच्या मतांचा सर्व विक्रम तोडून दणदणीत विजय प्राप्त केला. दादांच्या जाण्याचं दुःख ताजंच असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने हा विजय साजरा न करण्याचा निर्णय घेत सन्नाटा पाळला. तर भाजपने भारत मातेला वंदन करत नसरापूर प्रकरणात पक्ष गंभीर असल्याचं दाखवून दिलंय. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.